गरमीतनं रात्रभर झोप नाही, मग उठायला लेट झाला म्हणून बिना आंघोळीचाच आज रिक्षाने जात होतो. गरमीतून कामावरती जाण्याचा एकच फायदा होतो की कामावरती एसी आहे. बॅग मधून हुक काढला, मुंबई लोकल वाल्यांची जाम. ह्या छोट्याशा हुकावरतीच विश्वास ठेवून लोक बॅगा टांगतात. तुमच्यासाठी हा नॉर्मल हुक असेल, पण आम्हाला लोकल ट्रेन वाल्यांसाठी हा आधार आहे. माझ्यापेक्षा मोठे असणाऱ्या लोकांपासून थोडंसं ज्ञान प्राप्त केलं लोकल ट्रेनचं. सनी पाजी बोलले, तू काय ज्ञान प्राप्त करतोस ते हिथून मी बघतोय. डोकीचं काय प्राप्त केलंस तर हा 10 किलोचा हात तुझ्या 10 किलोच्या मेंदूवर पडेल. भाईंदरला उतारलो आणि बोललो गरमीतनं मेंदूला थोडंसं गार करूया. बोलो नारळ पाणी पिऊया. पण नारळ पाणीवाल्याने सांगितलं 90 रुपये लगेगा. त्याला बोललो तूच पी. गप्प उसाचा रस पितो, 10 रुपयात जन्नत. ह्यातून एक गोष्ट कळाली, जास्त गोड राहिलं ना तर ह्या उसाच्या रसासारखं शेवटपर्यंत पिसलं झालं. जास्त ज्ञान देत नाही, डायरेक्ट कामावरती जातो. और गेलोच ते कंटाला यायला लागला. मग लगेच रिटर्न बाहेर आलो. बोललो आता 9 तास काढायचे आहेत, मग खाली जाऊन थोडंसं टाइमपास करून येतो. दिन जाने दे पगार आने दे. बोललो स्वयंघोषित युट्यूबर झालोय तर जरा ट्रायपॉड वगैरे घेऊया म्हणून ट्रायपॉड बघायला. बॅचलर राहत असल्यामुळे कॅमेरा धरायला कोण नसतो ना, म्हणून बोलो जरा काहीतरी करूया. आता काय ट्रायपॉड आलाय. आता भाऊ तुमचा काचा बदाम एकटा पण नाचू शकतो. दुकानदार पण सांगतो रिमोट बिमोट आहे, बिंदास नाचू शकता, काय टेन्शन नाही. तो बोलतो पण तुम्ही काचा बदाम नाही तो सुकलेले बदाम आहे. मी बोलतो जास्त बोलतोस मी निघतो. आणि पॅन्ट धुवायची राहिली होती तर खिशात 2-2 रुमाल घेऊन आला होता. टाइमपास करून आजचा कामावरचा दिवस भरलाय. डायरेक्ट घरी जातो तर मोठ्या भावानी कार्टून लावला होता लहान. घरी गेलो नाही तर हा माझी बॅग इचकायला लागला. आणि ट्रायपॉड बघून तो एवढा खुश झाला की माझ्यापेक्षा जास्त हा खुश झाला. कारण कॅमेरा ह्याला धरायला लागायचा ना. चला आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. काळजी घ्या. मुतून झोपा.